जेव्हा आपण आध्यात्मिक आध्यात्मिक झालो असं म्हणतो किंवा हा आध्यात्मिक आहे असं म्हणतो, त्याच्याबद्दल एक महत्वाचं मिथ मला आज बाजूला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सत्य हे आपल्या सगळ्यांच्या मेमरीमध्ये बसवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्यापैकी बऱ्यापैकी जण लहानपणापासून आपल्या आईबाबांबरोबर राहतात. आपण आईबाबांबरोबर राहतो, काही कुणी सिंगल पेरेंट बरोबर राहतं, कुणी फक्त हॉस्टेलसाठी काही वर्षासाठी बाहेर राहतं, परत आईबाबांकडे जातं. पण आई बाबा कॉलेजची फी भरतायत, आई बाबा शाळेची फी भरतायत, आई बाबा माझ्या क्लासची फी भरतायत, आई बाबा ट्रान्सपोर्टेशनची सोय करतायत, जे काही आहे आई बाबा करतायत. आपण आई बाबांकडे राहतोय. आपण जर आई बाबांकडे राहतोय, काय चुकलं काही नाही. आता आपलं वय झालं 34, आपलं वय झालं 40, आपलं वय झालं 45. आपण आई बाबांकडेच राहतोय, पण आई बाबांवर अवलंबून नाही. आई बाबांकडेच राहतोय, वय वर्ष 25 नंतर मी आई बाबांकडेच राहतोय, पण आई बाबांवर अवलंबून नाही. हा फरक कळतोय? ओके. आपल्याला मी जर तुम्हाला उद्या हॉटेलमध्ये जेवताना दिसलो आणि चमचमीत खाताना दिसलो, तर अरे बापरे, हे आध्यात्मिक आहेत ना, चमचमीत का खातायत? म्हणून मी तुम्हाला तो फरक सांगितला की मला किंवा कुठल्याही आध्यात्मिक माणसाला आध्यात्मिक असणे म्हणजे काय, मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तर आनंदात फरक नाही आहे. अवलंबून नाही आहे आनंद त्याच्यावर. आई बाबांबरोबरच राहतोय, दिसताना तुम्हाला दिसेल हा आई बाबांबरोबरच राहतोय. फरक काय? आध्यात्मिक आणि आध्यात्मिक नसणाऱ्या माणसामध्ये फरक काय? जो आई बाबांबरोबर राहतोय पण आई बाबांवर अवलंबून नाही. बघताना अरे तू कमवतोस ना, मग तरी आई बाबांबरोबर राहतो. फरक आहे. मी त्यांना काही देतोय, घेत काही नाहीये. अरे तू आध्यात्मिक आहेस ना, तरीही गुलाबजाम खातोयस, तरीही पिक्चर बघतोयस, तरी भॉ करतोयस. भॉ करणं हा मुद्दा नाहीये. आनंद हा जर 24/7 स्टेट असेल, सतत कंडिशन नसताना आनंद होत असेल, तर का तुम्हाला अध्यात्म सिरियस करेल? माझे हे कपडे, माझे हे घड्याळ, माझी ज्या पद्धतीनं मी राहतो, त्यामध्ये सांगायचा पॉइंट एवढाच आहे, मेसेज मला तुम्हाला एवढाच द्यायचा आहे की असं राहिल्याने आध्यात्मिक होता येतं, किंवा कारण किंबहुना अध्यात्माचा आणि याचा काही संबंध नाही. उद्या जर तुम्हाला काय माहितीये सांगा, आणि मी हा जब्बा विसरलो आणि टी शर्ट आहे आणि जीन्स आहे, नवे बरमूड आहे, तरीही मला जे माहितीये तेवढ्याच इफेक्टिव्हली मी सांगू शकतो. माझा ड्रेस कसा काय आहे, याच्यात मी काय बोलेन, त्याचा इफेक्ट काय होईल हे शिवणार नाही. याला अध्यात्म म्हणतोय. अवलंबून नाही, डिपेंडन्सी. मी जगात राहतो, मी जगात माणसांबरोबर राहतो, मला भरपूर मित्रमैत्रिणी आहेत, पण उद्या जर मित्रमैत्रिणी नाहीत, मला फरक पडणार नाही. आध्यात्मिक आहात. आध्यात्मिक माणसं तर एकटी हा किती ग्रुपमध्ये असतो. घरात राहतोय पण अवलंबून नाही, मित्रात राहतोय पण अवलंबून नाही. सोडायचं काही नाहीये. आतमध्ये अँटिना बदलतो. दिसताना सगळं तेच दिसतोय, करताना माणूस. त्यासाठी वयाशी संबंध नाहीये. त्यासाठी आहे प्रत्येकाला अध्यात्माची जी जर्नी आहे ती सगळ्यांना खुली. कारण मुख्य काय, आज मेडिटेशन का करतो? मेडिटेशन का करतो आपण? मला उत्तर द्यायची गरज नाहीये, पण याचं उत्तर आपल्याकडे असेल तर मेडिटेशन व्हायला निश्चित मदत होते. कारण कसं आहे की आज मी तुमच्या बरोबर कधी आलो आणि तुम्ही फॅशन डिझायनर असाल, तर फॅशन डिझायनर असताना तुम्हाला या ड्रेसवरती ही ओढणी जात नाहीये असं कुठल्या तरी तुमच्या समोर, तुमच्या ओळखीच्याही नसलेल्या, तुमच्या समोरून तुम्हाला क्रॉस करणाऱ्या मुलीबद्दल वाटू शकतं. तुम्ही फॅशन डिझायनर असाल तर कुठल्या तरी एका दुकानात, अरे हा स्टॉक कालपर्यंत नव्हता पण आज नवीन आलेला दिसतोय. ज्याच्या घराच्या खाली ते दुकान आहे त्याला माहित नाही खाली स्टॉक नवीन आलाय, पण तुम्ही 3 किलोमीटर रोज त्या रस्त्यावरनं जाताय आणि फक्त डावीकडे बघून सांगताय स्टॉक नवीन आलाय.
कारण तुम्हाला हे कळतं की तुम्हाला काय पाहिजे, आणि एकदा तुम्हाला कळलं की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला ते कळतं की ते कसं मिळवता येईल. फक्त याच्या मधला जो पार्ट आहे, आपल्याला हे माहिती आहे का की आपल्याला काय पाहिजे? मग तुम्हाला कळेल मेडिटेशन का हवं. आपल्याला हे माहिती आहे का नक्की की आपल्याला काय पाहिजे? काही जणांना चांगले मार्क्स पाहिजे असतील, काही जणांना माझ्या नात्यातला तणाव कमी करायचा असेल, काही जणांना झोप चांगली हवी असेल, काही जणांना प्रमोशन साठी जे काही स्किल सेट लागतात ते, जे नोकरी करून डिस्टंट लर्निंग पण करतोय त्यासाठी स्टॅमिना हवा असेल. माहिती आहे का काय पाहिजे? आज मी एक असं स्टेटमेंट करतो जे सत्य आहे, पण कदाचित तुमचा अजून एक बिलीफ तोडेल. मग पुढे जातो. अध्यात्म ही सेल्फ सेंट्रिक प्रोसेस आहे. माझा उत्कर्ष करायचा आहे. अध्यात्म अतिशय सुखद, अतिशय आनंद देणारा आणि 24 तास आनंद कुठल्याही कारणाशिवाय देणारा हा अनुभव, त्याचं टूल आहे मेडिटेशन. मेडिटेशन याचा अर्थ जो आपण आतमध्ये, हे जरा वाक्य जरा डीप आहे, मी सोपं करून सांगतो, पण कळलं नाही तर हात वर करा. जोपर्यंत श्वास चालू आहेत तोपर्यंत आपल्या आतमध्ये जी ताकद असते, जोपर्यंत श्वास चालू आहेत तोपर्यंत आपल्या आतमध्ये जी ताकद असते, श्वास थांबले की आपण त्या ताकदीत असतो. श्वास थांबले की आपण त्या ताकदीत असतो. अध्यात्मातलं मेडिटेशन हे श्वास चालू असताना त्या ताकदीत जाण्याची प्रोसेस आहे. अध्यात्मातलं ध्यान हे श्वास चालू असताना डिव्हिनिटीत जाण्याची प्रोसेस आहे. आपल्याला जे सांगतात ना, इगो सोडायला लागतो, आपल्याला जे सांगतात मीत्व सोडून दे, म्हणजे काय, ती ज्याचा तुला पाठ व्हायचं, जे मेल्यावरच होऊ शकतोस, आधी होण्यासाठी ते सगळी बुंती पाडायला लागणार ना. याच कारणासाठी भिंती काय, मी तुझ्यापेक्षा वेगळा आहे, मी ध्यान करतो, माझ्याकडनं तुझं किती केलं जातं, तू माझ्यासाठी काय केलंस. ते बच्चन नाही ग, खुश तो बहुत होंगे तुम आ जाए, तो पाठ. जेव्हा की तुझ्या आतली खुशीच मी आहे, तो खुश तो बहुत होंगे तुम आज प्रश्नच येत नाही. आपल्याला जे काही आतमध्ये होतंय त्याचा आपल्याला अंदाज नसेल तर मला तुम्हाला हे सांगायचंय, मेडिटेशनला बसताना मी तुम्हाला जर मेडिटेशनला बसा असं सांगितलं आणि तुमची तक्रार असेल की मला मेडिटेशनला बसता येतच नाही, मनामध्ये खूप सारे विचार येतात, मनामध्ये खूप सारे असे व्हिज्युअल्स येतात जे मला डिस्टर्ब करतात, तर मला तुम्हाला असं विचारायचंय की दररोज ऐका मी काय सांगतोय, हे जे मी बोलतोय ते क्रीम साठीच बोलतोय. दररोज तुमचा जो काही इन्फॉर्मेशनचा इनटेक आहे तो काय आहे चेक कराल का? करोनाचे एवढे पेशंट झाले, आपल्याला रोजची माहिती आहे. त्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की वरच्या नाडकर्ण्यांची मुलगी नवऱ्याने टाकली म्हणून परत आली. आपण त्याच्याविषयी दुसऱ्या खालच्यांशी चर्चा करतो आणि ती चर्चा प्रायोरिटीवर करतो, गॅसवर दूध तसंच ठेवून ओतू गेलं तरी चालेल ही पर्वा न करता. आणि ती पर्वा करत नसताना आपल्याला नंतर थांब आता जा. मी मेडिटेशनला, सरांनी मेडिटेशन करायला सांगितलंय आणि बसल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला टाकलं तर, माझ्या घरावर बॉम्ब पडला तर, आलं कुठनं? तुम्ही जो विचार करताय, तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे वापरताय ते पाणी कॅरी करताय. आणि पाणी हा रक्ताचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आणि ब्रेन याचं सगळ्यात महत्वाचं फूड रक्त आहे.
त्यामुळे ब्रेनला जे पाणी आणि रक्त पुरवलं जातं ते पुरवलेलं रक्त ब्रेन विचाराच्या दृष्टिकोनातनं तुमच्या डोळ्यासमोर फेकतो. मग ती स्वप्न दिसतात विचित्र, रात्री अचानक जाग येते. मला रात्री झोपताना असं वाटतं की सगळे विचार झोपतानाच काय येत आहेत, कारण तुम्ही पाण्यावरती प्रोग्राम केलंय तसं. बरं, घाबरायचंय का? नाही, बदलायचंय. कसं बदलायचं? बदलायचं म्हणजे फक्त शिफ्ट व्हायचं या टोकापासून या टोकापर्यंत. आपल्याबद्दल आपण जे काही आपल्या बॉडीला सांगितल्यावर छान वाटेल ते आपण आपल्याला फ्रिक्वेंटली सांगायचं. म्हणजे काय? कुठली चांगली आठवण आपल्याशी बोलताना, कोणाशी तरी बोलताना 50 वाक्याच्या खाली नाही. कुठलीही दुःखद आठवण 3 वाक्यांच्या पेक्षा जास्ती नाही. एवढंच फक्त पथ्य पाळा. तब्येतीमध्ये फरक बघा आणि आपल्याला कळेल की का होत होतं जे होत. मेडिटेशन ला बसताना जे काही व्हिज्युअल्स, जे काही कॉन्सन्ट्रेशन मध्ये ऑब्स्टॅकल्स, जे काही आपल्याला बसू देत नाहीये, काहीतरी डोळे उघडायला सांगताय, असं काही अनुभव येत असतील तर त्याचं बेसिक फाउंडेशन आहे डेली बेसिसवरती तुम्ही काय क्वालिटीची इन्फॉर्मेशन कन्झ्युम आणि प्रोसेस करताय. टीव्ही वरती काय बघताय? टीव्ही वरती जर क्राईम पेट्रोल नावाचा तुमचा सगळ्यात आवडता जर प्रोग्राम असेल तर राहू दे मेडिटेशन. क्राईम पेट्रोल मध्ये तुम्ही किती इनसिक्युअर्ड जगात राहताय याचा विश्वास तुमचा द्विगुणित त्रिगुणित केला जातो. आणि मेडिटेशननी तुम्ही वेल बिईंग बघताय, जेव्हा की तुमच्या वेल बिईंग वरती तुमचा कसा विश्वास बसेल जर बाहेरचं बिईंग एवढं वेल नाही आहे. कुठल्याही प्रकारे इन्फॉर्मेशन कन्झम्पशन वरती पथ्य पाळायला पाहिजे. तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे इन्फॉर्मेशन कन्झ्युम करताय, कारण आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन कन्झम्पशन एवढाच पार्ट नाही आहे. ती इन्फॉर्मेशन कधी कधी व्हॉट्सअप मधनं येते, हा इंटरेस्टिंग लेख दिसतोय म्हणून आपण बघतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की या ठिकाणी या वेळेला या राजाने जनतेवरती एवढे अत्याचार केले, त्याच्या आजच्या तारखेला मरून त्याला 101 वर्ष पूर्ण झाली आहेत, आणि त्या राजाच्या हयातीमध्ये त्यांनी स्वतःचे 17 पुतळे बांधून घेतलेत, त्यातले एक पुतळे या देशाने आता पाडायला घेतलेत. ही इन्फॉर्मेशन तुम्ही आत घेतली, याचं नुकसान काय? या इन्फॉर्मेशनचा तुमच्या लाईफमध्ये 0 फरक आहे, झाला तर निगेटिव्ह. दुसरं नुकसान काय? ही इन्फॉर्मेशन तुम्ही घेतली नसती. आता हा जरा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा जरा अजून ध्यान देऊन ऐका. आपण उभं असताना मी बोलतोय आणि बोलताना इमॅजिन करा मी बघतोय, अरे कुर्ताचं पिठलं केलं वाटतं त्यांच्याकडे, अरे गाडी अशी का लावली, चुकीची पार्क केली आहे. मी बोलताना सतत इकडे बाहेर कोण येत आहे, कोण आजूबाजूला चाललंय, कुत्री किती भुंकतायत, कुठला कावळा कुठे बसलाय आणि तो कसा डिस्टर्ब करतोय, याच्याकडे लक्ष देणे. यातनं आपण डिस्ट्रॅक्शनचा व्यायाम करून डिस्ट्रॅक्शनचा मसल स्ट्रॉंग करतोय. हे कळतंय का? फक्त कॉन्सन्ट्रेशनचा व्यायाम नसतो, डिस्ट्रॅक्शनचा पण असतो. मी जर आज सकाळी माझं काहीतरी लिहित बसलोय आणि काहीतरी व्हॉट्सअप वरती आलं आणि मी ते वाचतोय, छान आहे, ठेवलं, पुन्हा मी काय लिहितो तो लिंकला पहिल्यासारखं कनेक्ट व्हायला 15 मिनिटं लागतील. बरं झालं सुद्धा, परत बेल वाजली, कोण आलं क्युरिओसिटी माझी, त्यामुळे मेड असून घरात नोकर असून उठणार मी, लँडलाईन वाजला उठणार मी, आणि कॉन्सन्ट्रेशन होत नाही ध्यानाला बसल्यानंतर. कशाचा व्यायाम चालू आहे बघा. काय करताय एका बैठकीत सलग, दुसरं काहीच मध्ये न करता.
कसं होईल ध्यान? मनाचा हिशोब क्लिअर आहे. मनाला तुम्ही फावल्या वेळात जे वळण लावता ते मन परफॉर्मन्सच्या वेळेला दाखवतं. काय म्हटलं मी? एक उदाहरण, मी अतिशय आज मला काही काम नाही आहे. अरे म्हणताना पण विश्वास नाही बसत माझा मनात. आज मला काही काम नाहीये, आज मी फक्त बसून आडवा रिलॅक्स करणार आहे. मी बसलो, नोटिफिकेशन वाचला फेसबुक वरती. अरे हा, मला सोशल मीडियावर जायला वेळच नाही मिळत. मी उठलो, फेसबुकचं नोटिफिकेशन बघितलं, अरे फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे. आता मी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणार. त्यानंतर तो माणूस रिक्वेस्ट एक्सेप्ट केली म्हणून मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करणार. व्हॉट्सॲपवरती मेसेज केला ना, त्याच्यानंतर मी त्याला कॉल करणार, आपण भेटूया म्हणणार. भेटताना कुठलं कॉफी शॉप ठरणार, कुठलं कधी ठरणार. मग आजच का नाही? आता आपण आज उठलो आणि आपण चालायला लागलो त्याला भेटायला, जेव्हा की मी आज रिलॅक्स करायचं ठरवलं होतं. माझा प्लॅन होता रिलॅक्स करायचा. डिस्ट्रॅक्शनचा व्यायाम झालाय. कॉन्सन्ट्रेशनने रिलॅक्स केलं असतं तर ध्यानात कॉन्सन्ट्रेशन झालं असतं. पावल्या वेळामध्ये आपण आपल्या मनाला पावल्या वेळामध्ये म्हणजे काय? तुम्ही आत्ता असे उभे आहात, मी एखादा मुद्दा सांगतोय आणि एखादा मुद्दा सांगताना मला असं वाटलं की हा आता माझा मुद्दा सांगून झालाय, पण तो मुद्दा समजायच्या आधी मी तेवढा एक्सप्लेन करतच नाही, मध्येच तोडतो आणि पुढच्या मुद्द्यावर जातो. हे मन, आपलं मन फक्त हे एक्सप्लेन करतानाच काम नाही करत. याचा परिणाम पुढे जाऊन मी प्रत्येकच काम अर्धवट सोडणे, मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणे अर्धवट सोडणे, मी जॅपनीजला ऍडमिशन घेणे अर्धवट सोडणे. का? मनाला वळण कधी लागलं अर्धवट सोडायचं? जेव्हा तुमच्याशी बोलत होतो. मी का विचारतो समजलं तुम्हाला? तुम्हाला समजलं ना? उत्तर मिळालं ना? हे का विचारतो? मनात कम्प्लिशन हवंय. मला माझ्या डोक्याला सवय लावायची आहे, जे करशील सुरू ते पूर्ण कर. तुम्हाला कधी असा विचार केलाय तुम्ही, जे क्रिकेटर्स असतात ते कुठला तरी शॉट चुकीचा मारला तर तो पुन्हा एक बॉल नसून सुद्धा 3 वेळा बरोबर शॉट 3 वेळा मारून बघतो? का बघतो तो? कारण आतमध्ये चुकीचा शॉट प्रोग्राम नको होऊ दे जो आधी खेळलाय. नवीन प्रोग्रामिंग आवश्यक आहे, कारण त्याला माहिती आहे जर मी नवीन नाही केलं तर तो आधीचं बरोबर म्हणून घेईल आणि पुढच्या वेळेला त्याची बॉडीची मेमरी वापरून तो शॉट खेळेल जो चुकीचा आहे. त्यालाही कळतंय मी आत्ता ऑटोमॅटिकली जे करेन तेच मी परफॉर्मन्सच्या वेळेला करेन. भरे मी नेक प्रॅक्टिस मध्ये का शॉट चुकेना? कपिल देव नेक प्रॅक्टिस मध्ये वाईड बॉल टाकत नव्हता म्हणून मॅच मध्ये वाईड बॉल जात नव्हते. आपण जे घरी वागतो तेच पाहुण्यांकडे, लक्षात असू दे. पाहुण्यांकडे आपल्याला एटिकेट्स पाळायचे, घरी ते एटिकेट्स पाळायला सुरुवात करा. पावल्या वेळात जे वळण लाव तेच परफॉर्मन्सच्या वेळेला मन एक्झिबिट करणार. तुम्ही रिलॅक्स होताना जे वळण लावताय, तुम्ही एखादं लिहिताना जे वळण लावताय, 100 ठिकाणी डिस्ट्रॅक्ट होण्याचं, मग ध्यानाला बसूनच कसं काय कॉन्सन्ट्रेशन होईल? परफॉर्मन्सची वेळे मनालाही डिस्ट्रॅक्शन. संभाजीराजांचं समशेर हे शस्त्र नव्हतं, स्वभाव होता. अध्यात्मामध्ये मेडिटेशन हे करणं नाही, असणं आहे. असणं म्हणजे स्वभाव, त्याला काही करायला लागत नाही, हे असणं. स्वभाव म्हणजे काय? मी डिफॉल्ट मोडवरती जे वागतो तो स्वभाव. असणं म्हणजे काय? एफर्टलेसली जे होतं ते असणं. आपल्याला जर इथपर्यंत लक्षात आलं की मेडिटेशन मध्ये असणं महत्वाचं आहे, असण्यासाठी होऊ देणं महत्वाचं आहे, आणि होऊ देणं महत्वाचं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला काय वाटतं हे बाजूला ठेवणं आवश्यक आहे. येऊ देत. तुमचा व्ह्यू हा काही वेळासाठी बाजूला ठेवलात मेडिटेशन सोपं जातं. हे काय होतं हे करून बघितल्यावर कळेल, आपण करूनही बघू. पण आत्ता पुन्हा एकदा मला तुम्हाला स्पिरिच्युअलिटी याच्याबद्दल अजून एक माहिती करून द्यायची आहे.
त्याच्यासाठी एका गोष्टीची मी मदत घेणार आहे. ती गोष्ट आहे एका अशा आजोबांची, जे आजोबा दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते जन्मापासनं. पण जेव्हापासनं ते आंधळे होते, त्यांचं नशीब इतकं चांगलं की त्यांना आईबाबांनी खूप चांगलं मोठं केलं. त्यांना मुलं, बायको यांच्याकडनं खूप सारं प्रेम मिळालं. त्यामुळे त्यांना असं कधी वाटलंच नाही की ते आंधळे आहेत, याचा काही त्यांना तोटा झाला. त्यांना 2 डोळे नाहीत, पण त्यांना हे कायम वाटायचं की बायको, मुलगा, सून या दोघांचा मुलगा. तर ते कायम म्हणायचे की मला 2 डोळे नाहीत म्हणू का 8 डोळे आहेत म्हणू. इतकं त्यांचं एकमेकांशी चांगलं नातं होतं. पण झालं एक दिवस असं, रात्री अचानक एक मिसहॅप झालं. मिसहॅप म्हणजे काय, त्या घराला जोरदार आग लागली आणि ती एकदमच भडका घेतला. जसं जसं आग वाढायला लागली तसं तसं इच्छा असून पण या डोळे नसणाऱ्या आजोबांना जागचं हलता येईना. आणि ज्या नातेवाईकांना त्यांचे डोळे होते त्यांनी बचाव करून स्वतःचा जीव वाचवला. कारण प्रत्येक घरातल्या माणसाला तेव्हाच कळलं आग लागली जेव्हा आग मोठी झाली होती. इच्छा असूनही आत कुणी सोडेना त्या नातेवाईकांना की बाबांना बाहेर घेऊन येण्यासाठी. कारण आत गेलं तर बाबा आता जाणारच आहेत, हे पण जातील. मुलाकडे कोण बघणार, मुलगा गेला तर सुनेकडे कोण बघणार, सून गेली तर सुनेच्या मुलाकडे कोण बघणार. आत सोडेनात. त्या दिवशी त्या आजोबांना कळलं माझेच डोळे हवे होते. मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे, आपण आपला उत्कर्ष हा प्रायोरिटीवरती का द्यावा. कारण आपला उत्कर्ष हा आत्ता नाही झाला तरी चालेल, याची कितीही लाखो रिझन्स तुमच्याकडे व्हॅलिडिटी सह रेडी असती. नाही मी तर आता किती उच्च पदावर आहे, नाहीतर ती बघा ती अजून सुरुवात पण नाही, तिच्यापेक्षा मी ग्रेटच आहे. तुमचा ग्रेटनेस हा एका फक्त अशा प्रसंगातनं प्रूव्ह होईल की तिचं जे अदरवाईज झालं असतं ते माझंही मी होऊ देणार होते का, म्हणून मी जास्ती प्रयत्नच नाही केला का, मी काल किती होते आणि आज कुठे आहे ही तुलना करायच्या ऐवजी ती अजून कुठे आणि मी किती वरती आहे याच्यातच मी समाधान मानत गेले, हे चुकीचं केलं का, हे प्रश्न मला तेव्हा का नाही आले, एवढाच पश्चाताप फ्युचरमध्ये होतो. अध्यात्म, मेडिटेशन इंडिव्हिज्युअल जर्नी असल्यामुळे तुम्हाला इंडिव्हिज्युअली एम्पॉवर करते. का मागच्या मेडिटेशन मध्ये आणि त्यांनी सांगितलं रिकॅप करताना की आपल्याला जे अनुभव येतात ते दुसऱ्यांना काय नाही येत, प्रत्येकाची पायरी वेगळी आहे, प्रत्येक जण वेगळ्या लाईनवरनं सुरू करतंय पळायला, त्यामुळे त्या लाईनवरनं पुढे अनुभव वेगळे आहेत. शेजारच्याकडे न बघता आपली फिनिशिंग लाईन वेगळी आहे, कारण आपला ट्रॅक वेगळा आहे, कारण आपल्याला सांगितलेले नियम वेगळे आहेत, कारण आपलं काम वेगळं आहे. एखादा आर्टनी आतमध्ये भरलेला मनुष्य, त्यांनी मेडिटेशन केल्यानंतर तो जास्ती क्रिएटिव्ह होईल. पण एका स्पोर्ट्समध्ये असलेल्या मनुष्याने मेडिटेशन केल्यावर त्याचा स्टॅमिना वाढेल. बिझनेसमननी केल्यानंतर त्याचे क्लायंट्स वाढतील, कारण त्याच्याकडे जे काही एनर्जीतनं दिलंय ते ॲम्प्लिफाय करतं मेडिटेशन. तुम्ही प्रोफेशनली काही करत असा, तुम्ही हाऊसवाईफ असा, तुम्ही ज्योतिषशास्त्र सांगत असा, तुम्ही स्वतः कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस करत असा, डॉक्टर, लॉयर, CA, मेडिटेशननी ते ॲम्प्लिफाय होणार. त्यामुळे मेडिटेशन ऑप्शन नाही आहे, नेसेसिटी आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असला तरी तुम्हाला मेडिटेशन शिवाय त्या फील्डमध्ये करता येणार नाही का, नक्की करता येईल. पण एस्कलेटर आणि स्टेअरकेस मध्ये फरक आहे की नाही. मेडिटेशन एस्कलेटर आहे, मेडिटेशन एलिव्हेटर आहे. नाही तर जिने चढू शकता तुम्ही, पण एफर्ट आणि अचिव्हमेंट्स याचा दुसरा ऑप्शन रेडीली अवेलेबल असेल तर का नाही घ्यायचा. तुम्हाला घाई आहे का कशाची तरी, कशाची घाई आहे का, काहीतरी घ्यायची, काहीतरी मिळवायची, काहीतरी चांगलं करायची, काहीतरी बेटर करायची, नेक्स्ट लेवलला जायची, आपण असण्याने इतरांना आनंद देण्याची, तर मग हे टूल तुमच्यासाठी आहे. निवांत चाललंय, मस्त चाललंय.
मग हा पत्ता रॉंग नंबर आहे, तुमच्यासाठी नाही आहे. तुमच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी नाही आहे. तुम्ही इथं आहात तर तुम्हाला आहेच, शंकाच नाही आहे. पण आपल्याला मेडिटेशन बद्दल जर असं तसं ऐकू आलं तर प्रश्न हा विचारा, तुला घाई आहे का कशाची? आता हे आपण सगळं बघितलं. ऍक्शन पॉइंट्स जे आहेत, जे तुम्ही लिहून घेऊ शकता. पहिलं, आजपासून कुठल्याही प्रकारचा टीव्ही आणि रेडिओ आणि गॅजेटवरती कुठला प्रोग्राम बघताय, त्या प्रोग्राम मधनं तुम्हाला काय काय मिळालं हे तो प्रोग्राम संपल्यानंतर 3 पॉइंट्स मध्ये लिहिण्याचं पथ्य पाळा. आजचा हा प्रोग्राम बघितला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढी सोपी टेक्निक आहे पण तुम्हाला भांबावून सोडते. आठवड्याभरानंतर लिहिलेलं बघितलं, असा घालवला आठवडा मी. रोज आपल्याला वाटत नाही, आठवड्याचं महिन्याचं कलेक्शन आपल्याला वाचतो आपण, असं वाटतं की मला शिक्षा म्हणून आपण जेवायलाच नको, असा घालवला महिना. मागच्या महिन्यासारखेच आहोत आपण या महिन्यात पण, मागच्या महिन्यासारखेच आहोत या महिन्यात पण. चुकीचं आहे का? चुकीचं नाही आहे. मला या महिन्यात जास्ती काही करायचं नाही हा प्लॅन करून जर तसं केलं ना तर चालेल, आपोआप नको व्हायला. कारण जर तुम्ही मनाला जसं येईल तसं घे रे बाबा अशी सवय लावली तर मन तसंही तयार होतं. नाही, आपल्याला असं पाहिजे. त्यामुळे समोर जे दिसतंय त्यातनं आपल्याला ते उचलायचंय. उपवास कधी कोणी कोणी उपवास केलाय आणि कोणाकोणाला यातल्या असा अनुभव आहे की उपवासाच्या दिवशीच मला नवीन हॉटेल्स दिसली, उपवासाच्या दिवशीच नेमकं समोरच्या डिश मध्ये काय येऊन खातायत. अरे तुला हे आवडतं का? हो, मी रोज तुझ्या समोर बसून हेच खातो. पण तेव्हा तुम्ही खात होता, त्यामुळे त्याच्या खाण्याकडे लक्ष नाही. ते कॅच करण्यासाठी, जे आपल्याला पाहिजे आहे ते कॅच करण्यासाठी माहिती असणं आणि माहिती असणं याच्यामध्ये ऍक्शन घेणं आणि ऍक्शन घेण्यामध्ये जरासा घाईचा पार्ट असणं. की मला माहिती आहे की माझ्याकडे म्हणजे मला एखादी गोष्ट मला करायची आहे, ती करायची आहे आणि ती गोष्ट मी खरंच महत्वाची आहे का नाही यासाठी माझ्याकडे 2 प्रश्न रेडी असतात. मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की तुम्ही हे प्रश्न विचारा. पहिला प्रश्न असा आहे, मी ही जर गोष्ट केली तर 5 वर्षानंतर मला या गोष्टींबद्दल प्राऊड वाटेल का? मी ही गोष्ट आता केली, समजा मी आज 12च्या ऐवजी 24 सूर्यनमस्कार घातले, तर या गोष्टीचा मला 5 वर्षानंतर प्राऊड वाटेल का? सूर्यनमस्कार 12 घालतोय, त्याचे 2च केले, करू का नको? थांब, या गोष्टीचा मला 5 वर्षानंतर प्राऊड वाटेल का? नाही, नाही करायचं. इतका सोपा प्रश्न आहे. मी गाडी घेतोय, कुठली गाडी घेऊ? ही गाडी घेतल्याने 5 वर्षांनी प्राऊड वाटेल का? नाही वाटणार. ही गाडी घेतल्यानंतर हो वाटेल, ही घ्यायची. दुसरा प्रश्न, आज संध्याकाळी 6 वाजता जर मी मरणार आहे तर मी हे करेन का? मी इतकं महत्वाचं वाक्य बोललो आणि मला समोरच्याने सांगितलं तुम्ही काय बोलला परत सांगता का? बाप रे, मी ज्या टेम्पोमध्ये ज्या इंटेन्सिटीने ते वाक्य बोललो त्या माणसाने मला विचारलं परत सांगता का? ही इंटेन्सिटी परत आणायची मी? हे बरोबर नाही. हा विचार करताना तू संध्याकाळी 6 वाजता मरणार आहे हा विचार करशील का? नाही नाही, त्या माणसाबद्दल नाही विचार करायचा, बरीच बाकीची काम आहेत, नाहीतर याच्यावर मी दिवस घालवेन. कसं काय असतं ना, असं कसं बोलू शकतात? पहिल्यापासून अटेंटिव्ह राहिलं की आपल्याला समजतं समोरचा काय म्हणतोय. असा कसा प्रश्न विचारू शकले? अरे वेळ चाललाय, संध्याकाळी 6 वाजता मरणार आहे का तू? नाही, मग हा नाही विचार करायचा, हा नाही विचार करायचा. करून बघा, तुम्हाला पाहिजे का तुमच्या लाईफमध्ये काय महत्वाचं आहे हा प्रश्न विचारा. हे केल्यानंतर 5 वर्षानंतर मला प्राऊड वाटेल का मी हे केलं? आज संध्याकाळी 6 वाजता मी मरणार आहे तरी मी हे करेन का? बास आहे एवढ्या प्रश्नाची उत्तरं लाईफमध्ये हे करायला की नक्की काय पाहिजे आणि काय अवॉइड केलं पाहिजे. मी कराटे शिकत होतो आणि ते शिकत असताना
एक आजोबा होते, वय वर्ष 62. ते बोलता बोलता मला वाक्य म्हणले. ते असं म्हणले, तुमच्या लहान मुलांचं काय असतं माहितीये का, त्यांना हे माहीत नाही की म्हातारा झाल्यानंतर कसं वाटतं. म्हाताऱ्या माणसांचं माहिती आहे लहान असताना कसं वाटतं. हा त्यांच्याकडे प्लस पॉइंट आहे म्हणतात ते. पण लहान मुलांना हे माहीतच नाही म्हातारा झाल्यावर कसं वाटतं. आणि म्हातारा झाल्यानंतर कळतं की काय काय करत वाया घालवलंय. ते आत्ताच कळू दे तुला. त्यामुळे तिसरा प्रश्न आज जन्माला येतोय, आज माझ्या आत्ता मनात आला तो, मी हे केलं तर 62 इयर्स ओल्डचा मी याला वेळ वाया घालवतोय असं वाटतं. याला असं वाटेल का मी हा वेळ वाया घालवतोय. मी 62 वर्षाचा झालो की मला आत्ताच्या या माझ्या पर्सनॅलिटीला हे करताना मी वेळ वाया घालवतोय असं वाटेल का. आता नाही करायचं. पण हे नाही करायचं तर करू काय. वेळ वाचवून वापरू कुठे. वेळ वापरून त्याचं पुढे होणार काय याची क्लॅरिटी असली की सोपं जातं. जसं इथे काय मिळणार आहे हे तुम्हाला क्लॅरिटी असेल की येणं सोपं केलं.